हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई-दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शनिवार. तर सकाळचे कमीत कमी 9:30 का 10 वाजलेले आहेत आणि मी घराच्या आजूबाजूचं आहे ना सर्व काही धुवून घेतलं. आज हे गेलेत नाशिकला. आमच्या ऑफिसचं आहे ना रजिस्टर संपत आलेलं आहे. एवढ्या आठवड्यामध्ये संपेल, तर मग आम्हाला रजिस्टर लागतं स्टॅम्प वगैरे नोंदवण्यासाठी ना, तर ते रजिस्टर घ्यायला गेलेत आणि त्यांची तयारी वगैरे करून दिली. ते गेल्यानंतर आहे ना मग बरेच वेळाने मी बाहेरचं धुवून काढलं. कधीही आपल्या घरातून माणसं बाहेर गेले का लगेच आपण झाडून काढायचं नाही किंवा फरची वगैरे पुसायची नाही. आपले घरातले माणसं बाहेर गेल्यानंतर अर्धा पाऊण तासाने 10-15 मिनिटांनी आपण म्हणजे अशी साफसफाई करायची. तर ते गेल्यानंतर आहे ना मग मी वरती टाकी वगैरे भरून ठेवली. बाहेरचं स्वच्छ धुवून घेतलं आणि हौसाचं चाललं आहे फरची पुसायचं काम. तिने कपडे धुतले, कपडे वाळत घातले. आता ती फरची पुसते. तर घरातले सगळे काही कामं आवरून झाले आणि मग मी म्हटलं चला आता आहे ना मी हा काचेचा कॉर्नर तरी आवरून घेते. तो आवरायचाच होता कारण बरण्या रिकाम्या झाल्या होत्या किराण्याच्या आणि किराणा भरून ठेवायचा आहे. तर मग म्हटलं सर्व काही बरण्या वगैरे घासून आणि त्याच्यानंतरच किराणा भरून ठेवील. असं पण मी जी कोणती बरणी रिकामी झाली का ती घासून ठेवते. म्हणजे मग जेव्हा कधी आपल्याला किराणा भरायचा असला का ती बरणी घासायची गरज पडत नाही. तर सर्व काही किराणा आहेत तो बरण्यांमधून काढून घेते आणि बरण्या सर्व स्वच्छ घासून टाकते. आहे ना त्या कॉर्नरवरती थोडासा बदल पण करायचा आहे. आता एवढे दिवस मी बरण्या ठेवल्या होत्या, तर मग म्हटलं चला आता बरण्या नको आहे ठेवायला, दुसरं काहीतरी ठेवू. तर तो पण मी विचार करते का आता तिथे काय ठेवायला पाहिजे म्हणजे अजून किचन जरा व्यवस्थित दिसेल आणि बरण्या पण छान दिसायच्या, कलरफुल दिसायच्या. कसं काचेच्या बरण्या आहे आणि त्याच्यात आपण मिरची मसाला डाळी वगैरे ठेवल्या ना का त्या पुन्हा कलरफुल आणि छान दिसतो तो कॉर्नर. तर आत्ता आहे ना मी दुसरं काहीतरी वस्तू ठेवणार आहे. सर्व बरण्यांमधला किराणा काढून घेतला आणि आता त्या बरण्या घासते. तर बरण्या घासायला काढल्या. आईने मला आहे ना करंजीचं सारण दिलं होतं, तर मला काही करंजे करायला वेळ मिळाला नाही. तर मग आहे अजून ते सारण पण. तर मग म्हटलं चला मस्तपैकी तो शिरा पण छान लागतो. ते सारणामध्ये भरपूर आपण काही काही टाकतो ना, काजू बदाम चारोळे वगैरे, त्याच्यानंतर खोबरं टाकतो. तर खूप छान लागतो तो शिरा आणि मला आवडतं आहे. तर मी कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये ना तो भाजलेलाच रवा असतो. तर मग म्हटलं चला आज तो शिरा तरी करूया. तर तो शिरा तयार एकीकडे होतोय आणि एकीकडे ना मी बरण्या घासते. तर मग माझी खायची इच्छा झाली. मग म्हटलं चला आधी तो खाऊ आणि त्याच्यानंतर आहे ना मग आपण कामाला लागू. तर एकीकडे शिरा तयार होतोय तोपर्यंत मी म्हटलं चला जेवढ्या काही बरण्या घासून होतील त्या घासून घेऊ. फरची वगैरे स्वच्छ पुसून झाले. घरात कोणतंही काम नाही, फक्त मला जे काही आता किचनवरती मी काम काढलं आहे ना मला तेच काम करायचं आहे. आणि मी बहुतेक व्हिडिओमध्ये सांगते का मला आहे ना रिकामं बसून आवडत नाही, मला काहीतरी काम करायला लागतं. आणि घरामध्ये काम करायला घेतलं ना तर खूप कामं असतं. असं काही नाही का काम नाही, करणाऱ्याला भरपूर कामं असते आणि मला आहे ना भरपूरच कामं असतं. त्याच्यामुळे ना मग म्हटलं चला मस्तपैकी आपण आहे ना तो कॉर्नर तरी आवरूया आणि छान दिसेल. आता एवढे 2-3 दिवसात खिडक्या पण साफ करायच्या आहे. बरण्या घासता घासता आहे ना एक काचेच्या बरणीचं आहे ना म्हणजे असं पण आहे ना ती बरणी फुटतच आली होती कारण तिचं आहे ना बरणीची खालची बाजू आहे ना निष्ठतच आली होती. म्हणजे ते माझं पण लक्ष होतं, तिच्यात मिरची भरलेली होती पण ती काय एवढे दिवस व्यवस्थित होती. पण आज घासायला घेतली आणि ती फुटली. तर कमीत कमी हे बरण्यांना 7-8 वर्ष झालेले आहेत. लाल कलरच्या बरण्यांना माझ्याकडून आहे ना वस्तू कोणतीही खराब होत नाही किंवा फुटत नाही. माझ्याकडे काचेच्या खूप वस्तू आहे, सिरॅमिकच्या काचेच्या इतक्या वस्तू आहे का माझ्याकडे. हॉलमध्ये तुम्ही बरेचसे व्हिडिओमध्ये क्रॉकरी युनिट बघितलं असेल, त्याच्यामध्ये सर्व काचेच्या वस्तू आहे. इकडे किचनमध्ये पण भरपूर काचेच्या वस्तू आहे, सिरॅमिकच्या वस्तू आहे. पण माझ्याकडून आहे ना वस्तूंची खराबी होत नाही किंवा फुटत नाही. साधा कपसुद्धा माझ्याकडून फुटत नाही. फुटला तर तो दुसरा कोणाकडून फुटला तर, पण माझ्याकडून तरी मला आठवत नाही का कधी एखादा कप म्हणा किंवा बशी वगैरे फुटले. तर माझ्याकडून आहे ना काचेच्या वस्तू असो किंवा काही पण वस्तू टिकतात. भांडे पण माझ्याकडून कधी चेंबणार नाही. म्हणजे नाहीतर ना बरेचसे घरांमध्ये मी बघते का भांडे खूप चेंबलेले असतात, झाकण्या वगैरे, ताटं पातेल्यांचे काट, भरपूर ग्लास तांबे वगैरे खूप भांडे चेंबलेले असतात. पण माझ्याकडून आहे ना भांडेसुद्धा चेंबलेले नाही आहेत. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघतातच माझे लग्नापासूनचे भांडे आहेत, पण ते भांडेसुद्धा व्यवस्थित आहे. एकही माझ्या घरात आहे ना भांडं चेंबलेलं तुम्हाला दिसणार नाही. इथं बरण्या घासून झाल्या आणि आता मी उन्हामध्ये वाळत घालते.
मला आज घराचा पूर्ण व्हिडिओ बनवायचा होता. म्हणजे कोणता का मला आहे ना बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आल्या आहे का ताई किचन किती बाय कितीचा आहे, बेड किती बाय कितीचा आहे, हॉल हे सर्व काही आम्हाला व्यवस्थित सांगा. बाहेरचं जे काही ओपन जागा आहे ते सांगा. पण नेमकं आज काय झालं, आज तर आम्ही बनवणारच होतो. म्हटलं होतं का शनिवार रविवारी आणि आपण तेच व्हिडिओ बनवूया. पण आज हे नाशिकला गेले आणि हे नसल्यामुळे ना मला एकटीला तर ते बनवणं काही शक्य नाही. म्हणजे व्हिडिओ बनवणंच शक्य नाही. ते मोजमाप सर्व काही करायला लागेल. तर ताई सॉरी, मला आहे ना वेळ मिळेल ना तसं मी नक्कीच, तुम्ही मला खूप कमेंट करतात आणि मग कधी कधी मला पण असं वाटतं का तुम्ही मला कमेंट करतात आणि कधी कधी ना मला असं वाटतं का माझ्याकडून आहे ना तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पूर्ण होती नाही का काय. पण मी खूप प्रयत्न करते. तुम्ही ज्या गोष्टी मला सांगतात कमेंटद्वारे त्या सर्व काही पूर्ण करण्याच्या. पण काय होतं, सोमवार ते शुक्रवार मी पण ऑफिसमध्ये असते आणि हे पण आम्ही दोघंजण ऑफिसमध्ये असतो आणि शनिवार रविवारी सुट्ट्या असतात ना, मग असे काहीतरी कामं असतात. आता बघा अजून थोडासा कलरचं पण काम चालू आहे. हे सर्व खिडक्या वगैरे साफ करायच्या आहेत घराच्या. जी रेलिंग वगैरे समोरून तुम्हाला दिसते किंवा वरती जी रेलिंग आहे, अजून रेलिंग बसवायचे काम आहे. म्हणजे असे थोडे छोटे मोठे कामं पण घरातले बाकी आहेत. तर नक्कीच मी तुम्हाला लवकरच घराचं किती बाय कितीच्या हॉल, बेड, किचन सर्व काही एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवील. किचन काउंटर टॉप किती फूट आहे हे सर्व व्यवस्थित आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला मी दाखवणार आहे आणि सांगणार आहे. काळजी करू नका. आणि लवकरच मी तुमच्यासाठी किचन टूर पण घेऊन येणार आहे. आता हीच माझी म्हणजे ही किचन टूरचीच म्हटलं ना तरी चालेल का तयारी चालू आहे. हळूहळू सर्व काही घरातले कामं वगैरे आवरून घेते. किचन टूर दाखवणार आहे, होम टूर करणार आहे, बाहेरचा सर्व एरिया तुम्हाला दाखवणार आहे. का रिकामी जागा किती आहे, काय गार्डन बनवायचं आहे. त्याच्यानंतर बरेचशा ताईंच्या मला कमेंट आहे का ताई फ्रीजची टूर दाखवा. फ्रीजची टूर पण तुमच्यासाठी मी देणार आहे. आपल्या कोणत्या कोणत्या ताई, दादा आणि मैत्रिणी माझे व्हिडिओ कोणत्या शहरामधून, कोणत्या गावामधून, कुठून बघतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि गाव सांगितल्यानंतर आहे ना ताई तुमचं नाव पण मला सांगा. कारण आहे ना, कारण आय डीला आहे ना काही ताईंचे नावं येतात, काहींचे नावं येते नाही. मला बरेचसे ताईंचे नावं माहिती झाले, पण काही ताईंचे ना आय डीला दुसरे नावं राहतात ना, तर मला नावं पण माहिती नाही. मग त्याच्यामुळे ना मला खूप छान वाटेल का तुम्ही मला सांगितलं ना का तुम्ही कोणत्या शहरामधून, गावामधून, कुठूनही तुम्ही माझे व्हिडिओ बघा. पण सेम काचेच्या 3 बरण्या आहेत चिनी मातीच्या. तिन्ही बरण्यांमध्ये मीठ ठेवलं आहे. याच्यात टाटाचं मीठ आहे, याच्यात सेंदा मीठ आणि याच्यात काळं मीठ, असं 3 बरण्यांमध्ये 3 प्रकारचे मीठ भरून ठेवले. तुमच्या गावाचं नाव सांगा आणि तुमचं पूर्ण नाव मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कारण मी तुमच्या कमेंटची खूप आतुरतेने वाट बघेल. आणि मला आहे ना तुमचे खूप छान कमेंट येतात ना, तर खूप मला छान वाटतं आहे तुमच्या कमेंट वाचून. आणि भरपूर सपोर्ट असतो माझ्या सर्व ताई, दादा, मैत्रिणींचा ना, तर खरंच खूप छान वाटतं आहे. असाच सपोर्ट असू द्या मला. तर बघा असा मी कॉर्नर आवरला आहे. कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसा वाटला तुम्हाला काचेचा कॉर्नर आवरलेला आहे तो. आणि हे घर बांधताना ना पूर्ण मी छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये लक्ष दिलं. माझं राहतं घरच नाही तर आता वरती एवढे 9 फ्लॅट आहे ना, पूर्ण घरात मी लक्ष दिलेलं आहे. घराचा इंजिनियर म्हटलं ना तर मीच आहे. मी जिथं जी गोष्ट सांगितली आहे ना ती तशीच बनवलेली आणि मला जसं पाहिजेत होतं ना तसंच घर बनवून घेतलं आहे. त्याच्यामुळं घराचं मला छोट्या मोठ्या सर्व गोष्टी माहिती आहे का घर कसं बनवायचं, कसं नाही बनवायचं, काय गोष्ट कुठे पाहिजे, कशी पाहिजे, हे सर्व मला माहिती आहे. त्याच्यामुळं माझ्या घराचा इंजिनियर मीच आहे. माझ्या पद्धतीनेच घर बांधलेलं आहे. मी जसं सांगेल ना तसंच बांधलं आहे. फक्त मी सांगितलं आहे का मला ही गोष्ट इथंच पाहिजे आणि ती गोष्ट तिथंच ठेवलेली आहे. तशीच मला बांधून दिली आहे. किचन ओटे वगैरे मागे तुम्हाला मी नवीन फ्लॅटची होम टूर दिले. सर्व फ्लॅट माझ्याच पसंतीचे मी जसे सांगेल होते ना तसेच बनवले. बघा किती छान बरण्या क्रॉकरीमध्ये दिसत आहे. तर ह्या वेळेस आहे ना मी बरण्या क्रॉकरीमध्ये ठेवल्या आहे, किराण्याच्या बरण्या. म्हटलं चला आत्ता आहे ना ह्यावेळेस काचेच्या कॉर्नरमध्ये आपण थोडासा बदल करूया आणि इकडे सर्व काही किराण्याच्या बरण्या ठेवल्या आहे ना, तर खूप छान दिसतात. प्रत्येक लाईनीमध्ये 3-3 लाईनी ठेवलेल्या आहे. एकामागे एक अशा 3 बरण्यांच्या लाईनी ठेवल्या आहे आणि सर्व किराणा व्यवस्थित भरून ठेवला आहे. मिरची मसाल्याच्या पण बरण्या भरून ठेवल्या आहे. मिरची चाळून वगैरे घेतली आणि भरून ठेवली आहे. तर आज भरपूर कामं केले, दिवसभर कामामध्येच होते. तर बघा किती छान आणि मस्त अशी क्रॉकरी आवरली. इथे पण इकडच्या बाजूला सर्व लहान बरण्या ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये पण छोटं मोठं जे काही किराणा आहे ना तो भरून ठेवलेला आहे.
सर्व काही काचेच्याच बरण्या आहेत. अशा छोट्या मोठ्या पण लागतातच घरामध्ये, वस्तू वगैरे ठेवायला आहे ना, सर्वच गोष्टी लागतात. तर बघा मस्त असा मी किचन आवरला. आणि कोणताच काय घरामध्ये बदल करायचा तर पैसे खर्चूनच बदल केला पाहिजे असं काही नाही. आपण वस्तू उलटी पालटी इकडच्या तिकडे ठेवली ना तरी पण घरामध्ये खूप छान बदल पण दिसतो आणि घर पण एकदम मस्त दिसतंय. तर किचन असंच पाहिजे किंवा तसंच पाहिजे असं काही नाही. साधा सिंपल असला ना तरीही खूप छान करता येतं. मी पण ताईंनो 5 वर्ष भाड्याच्या घरामध्ये राहिली आहे. तर तिथं तर कडाप्याचा किचन होता. म्हणजे त्यावेळेस तर मला यूट्यूब काय ते पण मला माहिती नव्हतं आणि 2 खोल्यांची रूम होती. तिथं मी राहिलेले. माझी दीदी 3 वर्षाची होती आणि आधी आहे ना 1.5 वर्षाचा होता. खूप लहान लहान माझे दोन्ही मुलं. माझ्या वडिलांची राईस मिल आहे तर तोच सप्लाय करायला आला होता अण्णा. त्याच्यामुळे त्यांनी आईने हे तांदूळ 1008चे धुतलेले ते दिले मला. आता धिरडे करायला लागतील ना संक्रांतीला तर हे दिले बघा. आज फ्रीज पण आवरून घेतला बघा. किती मस्त फ्रीज आवरला आहे. फ्रीजर आहे. लवकरच तुमच्यासाठी फ्रीजची टूर पण घेऊन येणार आहे. तर बघा छान असा पूर्ण फ्रीज आवरला आहे. आज खूप कामं केले. मला ना कोणतंही काम करायला आहे ना मनापासून आवडते. कोणतंही काम करायचं असेल तर मनापासून करायचं, नाही तर आहे ना मग करायचं नाही. पण एकदम मन लावून व्यवस्थित काम नेटकं झालं पाहिजे का ते आपल्या पण मनाला समाधान वाटलं पाहिजे का रे वा मी हे काम केलं पण एकदम छान झालं. तर चला आता मी ना संध्याकाळचे कपड्यांच्या घड्या घालून ठेवते. बाहेर वाळलेले कपडे जे होते ना ते घेऊन आले आणि आता त्यांच्या घड्या घालून आणि ठेवून देते. म्हणजे मग घरातले सर्व काही कामं आवरले. हे पण आता येतीलच. आधी गेला यांना स्टँडवरती घ्यायला, ते बसनं गेले होते. तर त्यांचा फोन आला का आधी मला घ्यायला ये. आधी घ्यायला गेला आहे आणि तोपर्यंत मी म्हटलं चला हे येईपर्यंत ना कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवते. तर ते पण आले. आता मी ह्या व्हिडिओ TV लावली. एकीकडे मी तारक मेहता बघू राहिले आणि एकीकडे कपड्यांच्या घड्या पण घालते. तर चला आता ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.